नमस्ते सर. मोठ्याने बोला ना. नमस्ते सर. नमस्ते सर. नाव काय तुमचं? धनंजय यशवंत शिंदे. धनंजय यशवंत शिंदे. शिंदे सर आलेत. कुठून? राहू पिंपळगाव, राहू पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यावरून आले. दौंड मधून. काय त्रास होता? किती वर्षापासून त्रास होता? 1.5 वर्ष झालं. पोटात दुखत होतं, भूक लागत नव्हती, गॅस येत होते, पोट डंबगत होतं आणि डोकं दुखत होतं. आता डोकं दुखायचं, पोटापासून मायग्रेन झाला, हो बरोबर? बरोबर. तर आता आपण ट्रीटमेंट केली, कसं वाटतं तुम्हाला? वाटतं मोकळं वाटतं पोटात. आता दुखतं का पोट? नाही दुखत आता, अजिबात नाही दुखत. अजिबात दुखत नाही. डोकं दुखतं का? डोकं बी नाही दुखत आता. स्ट्रेस कमी झालं का? गॅस कमी झालं. बस. तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या दौंड तालुक्यातल्या लोकांना? दौंड तालुक्यातल्या लोकांना सांगा इकडे या म्हणून शेवगाव. चालेल. हो. काय काम करतात तुम्ही? स्वतःची गाडी आहे ड्रायव्हर. ड्रायव्हर आहे. रात्रभर जागायला लागतं त्यांना. हो. ठीक आहे. पित्त खूप होतो है ना? खूप होतं. सकाळी गोळी खाल्ली होती. हा. तुम्ही आता खुश आहेत का खुश आमच्या आहे. ट्रीटमेंटने? हो खुश आहे. बरं. तुमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकला तर चालेल का? हो चालेल. बिंदास टाका. मी येत नव्हतो पण बळत आलेलो. बरं चालेल. का बरं? थकून गेले? काल त्याला मी मंडळी सगळं यायचं नकोच म्हणत होतो, जायचंच नाही म्हणलं, बिया वाटत होती मला. तुम्हाला कोणी आणलं? मॅडम त्यांच्या मिसेस त्यांना बळच घेऊन आले का? कारण की सगळे पर्याय करून थकले होते, बरोबर आहे का नाही? 1.5 वर्ष नाही. 6-7 दवाखाने झाले माझे. 7. हा शेवट अँड लास्ट ठेवा. आता फर्स्ट अँड लास्ट. कुठं जाऊ नका. हो ठीक हा. आहे. कारण कोर्स होईल तुमचा, औषधं तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. सगळं चांगलं होईल आणि 100% नीट होणार तुम्ही. आता वाटतं का चांगलं? आता लय भारी वाटतंय. पोट मोकळं वाटतंय. भारी वाटते. बास. जिंकले ते इकडच. आता पोट असं बसलं तरी, असं बसलं तरी ना जाम व्हायचं इकडे सगळं. आता होत नाही अजिबात तसलं काही नाही. तसलं काही नाही विशेष. चला. खूप चांगले पेशंट. खूप स्ट्रेस मध्ये होते. तुमच्या 10 दिवस आहे औषध खाल्ली तरी त्यांनी फरक नाही पडला. फरक नाही पडला. चालेल. थँक्यू. ओके.